नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ एक कथा असणार आहे। ही कथा आहे दोन बहिणींवर आधारित। कितीही संकट आले तरीही न डगमगणारी अशी ही कथा आहे। यातून तुम्ही नक्कीच काय शिकलात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता मला नाही शिकायचं, मला ते खूप कंटाळा येतो, रमा तिच्या बहिणीला उमाला म्हणाली। का गं, तुझ्या भाग्याने तुला शिकायला मिळतं आहे, तर तू शिकायला तयार नाही? ताई, माझं शिक्षणात अजिबात मन लागत नाही। अगं, पण तू 12वीत आहेस, 12वी पूर्ण करून घे। नाही, मला शिलाई काम आवडते, रमा म्हणाली। अगं, 12वी तर पूर्ण करून घे, तू शिलाई काम कर, मी तुला सर्व शिकून देईल। नाही ताई, मला आता शिलाई शिकायचं आहे, मला शिक्षणात अजिबात मन लागत नाही, असं म्हणत रमा दुसऱ्या दिवसापासून शाळेत जात नाही। तिची बहीण तिला खूप समजावते, परंतु तिची शिलाई शिकण्याची इच्छा म्हणून तिची बहीण तिला सर्व शिलाई काम हळूहळू शिकवून देते। उमा जेव्हा 6वीत शिकत असते तेव्हाच तिचे वडील कॅन्सर या आजाराने वारले होते व सर्व भार आईच्या खांद्यावर होता। त्यानंतर आई आपला घरखर्च भागवण्यासाठी शिलाई काम करत होती, त्यातूनच ती आपल्या मुलींचा उदरनिर्वाह करत होती। परंतु 2 वर्षांनंतर आईची तब्येत खालावली, त्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले व त्या आपल्या आईला शिवणकामात हातभार लावतात। कालांतराने तिच्या आईचे सुद्धा निधन होते। त्या दोघींवरचे माता व पित्याचे छत्र निघून जाते। लहान बहिणीची संपूर्ण जबाबदारी उमावर असते। उमा तिला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न करते, परंतु तिला शिकण्यापेक्षा शिवणकामात जास्त आवड असते। असेच उमाचे दिवस काम करण्यात निघून जातात। आता उमाला आधी रमाचे लग्न लावून द्यायचे असते, त्यासाठी ती मुलं शोधत असते। तोच शेजारची काकू म्हणते, काय गं रमा, उमा तुला पण बिन लग्नाची ठेवणार का? त्यावर रमा म्हणते, ताई माझ्यासाठी पण मुलं बघत आहे। त्यावर काकू म्हणते, माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे। त्यावर रमा म्हणते, काकू तुम्ही माझ्या ताईसोबत बोला। काकू या विषयावर उमासोबत बोलतात। त्यावर उमा म्हणते, ठीक आहे काकू, काही हरकत नाही, मुलगा चांगला असेल तर मी रमाचं लग्न लावून देते। त्यावर काकू म्हणतात, ठीक आहे, मुलगा चांगला आहे, परंतु तेव्हा उमाला इतका अनुभव नसतो, त्यामुळे ती कोणतीही चौकशी करत नाही व काकूवर विश्वास ठेवून बहिणीचे लग्न लावून देते। आता रमा आपल्या घरी नवऱ्याकडे जाते, तेव्हा तिला संपूर्ण घर अस्ताव्यस्त दिसते। ती खूपच घाबरून जाते। नवऱ्याला विचारते, का हो, घरात कोणीच नाही दिसत आहे? तेव्हा नवरा तिला म्हणतो, मी एकटाच राहतो, मला कोणीही नाही। त्यावर ती मनात विचार करते, ठीक आहे, नवरा तर चांगला मिळाला, आणि मनाला समजावते, पहिल्या रात्री रमा तयार होऊन बसली असते, तोच तिचा नवरा दारू पिऊन येतो। रमा त्याला रागावते, त्यावर तो तिला मारझोड करतो व तिला सांगतो, तू माझी बायको आहे, तू मला शिकवू नकोस, तू फक्त माझं ऐकत जा, मला काही शिकवू नको। ती जरा विचार करते, ताईने मला कोणाच्या गळ्यात बांधून दिलं, पण आता काय करावे हे तिला कळत नाही। तिचे व तिच्या नवऱ्याचे रोज दारूमुळे भांडण होते। एक दिवस तिचे व तिच्या नवऱ्याचे खूप भांडण होते। मग घरात कोणी नसल्याने तो तिला सहज आणि रोज मारायचा। आता ती खूप त्रासून जाते, तेव्हा ती आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणजेच उमाकडे जायचे ठरवते। इकडे उमाचे लग्न झालेले असते व ती सुखी संसारात असते। दुसऱ्या दिवशी ठरविल्याप्रमाणे रमा आपल्या बहिणीकडे म्हणजेच उमाकडे पोहोचते, तर ती तिच्या संसारामध्ये खुश असते। तिचा नवरा चांगल्या पदावर नोकरी करत असतो।
आता ती कोणतेही घरकाम शिवणकाम करीत नसते, परंतु ते सर्व पाहून तिच्या आनंदात विरजण न टाकता ती ताईला म्हणते, मी मजेत आहे. जर तुला या शिलाई मशीनचे काम नसेल तर तू ही शिलाई मशीन मला दे. का गं, शिलाई काम सुरू करते का? हो ताई, घरी कोणीच नसते. दिवसभर खूप बोर होते. त्यावर तिची ताई म्हणते, अगं तुला जे पाहिजे ते तू घेऊन जा, विचारतेस कशाला? रमा शिलाई मशीन घेऊन नवऱ्याकडे जाते. स्वतःला कामात व्यस्त करून 2 पैसे कमावू लागते. त्यातच तिला छान असा मुलगा होतो. परंतु तिचा पती काही केल्यास सुधारत नाही. आता तो कुठल्याही कामधंदासुद्धा करत नाही. फक्त बायकोच्या पैशावर दारू पिणे व रुबाब करणे इतकेच त्याला काम होते. परंतु रमा ही उमाचीच बहीण असते, त्यामुळे ती परिस्थितीसमोर गुडघे टेकत बसत नाही व रडतसुद्धा नाही. तिच्या नवऱ्याला चांगला धडा शिकवायचा ती ठरवते. म्हणून ती एके दिवशी आपली शिलाई मशीन व मुलाला घेऊन निघून जाते. ज्याप्रमाणे माझ्या ताईंनी मला शिकविले तशी मी माझ्या मुलाला शिकवण्यास मोठे करण्यास समर्थ आहे, अशी ती नवऱ्याला म्हणते व रागारागात ती आपले घर सोडते. नंतर त्या शहरात ती एक रूम भाड्याने घेऊन तेथे शिलाई मशीनचे काम सुरू करते. तिच्या हातात गुण तर असतोच, त्यामुळे हळूहळू बरेचसे ग्राहक तिच्याशी जुळतात. आता तिचा मुलगासुद्धा 3 वर्षाचा होऊन जातो, त्यामुळे ती आता जास्त वेळ शिवणकाम करू शकते. इकडे तिचा नवरा बायको गेल्याच्या दुःखात असतो. त्याला रात्रीची झोप लागत नाही. दारू प्यायला त्याच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे तो वेड्यासारखा करतो. खूप रडतो. त्याला त्याच्या पत्नी मुलाची आठवण येते. तो मनात विचार करतो, मी चुकलो, मी तिच्यावर खूप अन्याय केला आहे. इतक्यात एके दिवशी रमाची बहीण उमा तिला भेटायला त्यांच्या घरी येते. तर तिला सर्व हकीकत लक्षात येते. ती त्याला विचारते, माझी बहीण कुठे आहे? तेव्हा रमाचा नवरा म्हणतो, मला माहीत नाही. ती माझ्या मुलाला घेऊन घर सोडून निघून गेली आहे. तिचा नवरा म्हणतो, ताई मला माफ कर, मी तिच्यासोबत खूप वाईट वागलो. मी रोज दारू पिऊन तिला खूप मारायचो, तरीसुद्धा तिने माझी साथ सोडली नाही. परंतु माझ्याच आळशीपणामुळे व व्यसनामुळे ती आज माझ्यासोबत राहत नाही. परंतु आता मी संपूर्णतः व्यसन सोडले आहे. त्यावर उमा म्हणते, माझी बहीण कुठे आहे? तिचा पत्ता सांग. तो म्हणतो, मला माहीत नाही, पण ती शहरात कुठेतरी भाड्याने राहते इतके मला माहीत आहे. उमा तिच्या बहिणीला संपूर्ण शहरामध्ये शोधते. तोच तिला एका नगरात माहिती पडते की तिची बहीण तिथे शिवणकाम करते. तशीच ती तिच्या घरी पोहोचते. तिला बघून तिच्या मनात खूप आनंद होतो, परंतु मनात दुःख पण असते. उमा म्हणते, रमा मला माफ कर, मी कोणतीही चौकशी न करता तुझे लग्न लावून दिले. त्यामुळे तुला आज असे पाहत आहे. त्यावर रमा म्हणते, ताई काळजी करू नको, मी सुद्धा तुझी बहीण आहे. तू ज्या परिस्थितीमध्ये माझे पालन पोषण केले म्हणून मी आज इतकी खंबीर आहे व माझे स्वतःचे शिलाई काम करत आहे व नवऱ्याशिवाय खंबीर उभी आहे. त्यावर उमाला रमाचा अभिमान वाटतो. आज माझी बहीण आपल्या पायावर उभी आहे व ती एकटी आपला संसार सांभाळत आहे. तेव्हा उमा तिला विचारते, तुझा नवरा मला भेटला. तो म्हणत होता की मी आता सुधारलो आहे, तर तुझा काय विचार आहे? तेव्हा ती म्हणते, मला आता त्याच्यासोबत संसार करायचा नाही, कारण त्याने माझा खूप छळ केला आहे. उमा तिला म्हणते,
तू तुझा वेळ घे. नंतर तिची ताई रमाच्या नवऱ्याकडे जाते व त्यास सांगते, जोवर तू तिचा विश्वास जिंकत नाही ती घरी येणार नाही, असे सांगून ती निघून जाते. इकडे तिचा नवरा ठरवतो की आज मी तिला भेटणार. तिच्यासाठी तो सुंदर साडी व दागिने खरेदी करतो. मुलांसाठी कपडे व खेळणे घेऊन तो तिच्या घरी जातो. त्याला पाहून रमा काहीच बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात अश्रू असतात. नवरा तिला म्हणतो, घरी चल, मी तुला घ्यायला आलो आहे. ती म्हणते, मला वेळ द्या. ठीक आहे, तू सांग मी काय करू म्हणजे तुला विश्वास होईल. ती म्हणते, तुम्ही रोज 1 महिना इकडे रात्रीचे 1 वेळचे जेवण करायला यायचे, म्हणजे मला खात्री पटेल. त्यावर तिचा नवरा म्हणतो, ठीक आहे. रोज रात्री तो जेवायला येऊ लागला. हळूहळू तिला कळले की नवरा आता दारू पीत नाही. 1 महिना होऊन जातो. नवरा म्हणतो, मी तुला आता फुलासारखं ठेवेन. आता मी नोकरी करत आहे. तुला आता कसलीच कमतरता भासणार नाही. मी दारू तर कधीच सोडली आहे. मला माझी चूक तू गेल्यावर लक्षात आली. तू मला रोज जेवण वेळेवर द्यायची, माझं सर्वच करायची, तरीसुद्धा मी तुझी कदर केली नाही. तू मला मार व तो स्वतःला मारू लागतो. त्यावर रमा म्हणते, तुम्ही जर पुन्हा कधी दारूला हात लावला तर मी तुमच्यासोबत संसार करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर तो तिला वचन देतो, यानंतर मी कधीही दारू पिणार नाही व तुला त्रास देणार नाही. रमा मग त्याच्यासोबत खुशी खुशी निघून जाते. या कथेवरून तात्पर्य असे आहे की रमाने आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा कोणालाही दोष न देता आपल्या कलागुणांचा उपयोग करून आयुष्य हे स्वाभिमानाने जगली आणि त्या परिस्थितीत कंटाळून न जाता, लाचार न होता आपले आयुष्य स्वाभिमानाने जगत होती. परिस्थिती ही सांगून येत नसते, म्हणून आपल्या हातात काही ना काही कलागुण असणं आवश्यक आहे आणि त्या कलागुणांचा आपण आपल्या आयुष्य जगण्यात उपयोग केला पाहिजे. त्या कलागुणांचा उपयोग करून 2 पैसे कमावून स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेलच असं गृहीत धरते आणि त्या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते अशा तुमच्या छान छान कमेंट्स येऊ द्या. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.